बंगल्याला सगळी लाइटिंग बिटिंग करून घे. हा त्या हॉलमध्ये सगळी सजावट करून घ्या. हा हा ठेव. हो का डोमकावळा इथं बसलाय आमऱ्या. अरे बरं झालं, चल त्याला पण सांगून टाकू लगेच. सांगावं लागेल नाही तर सगळ्या गावात आबरू खाय ना आपली. किती केला तरी ती आपला मित्र आहे जीवा भावाचा. चितुडं टाकावं लागते तोंडावर. अरे चला जवळच आहे आपल्या ती सगळ्यांपेक्षा. गावाची एखादी काय करतोय अमर? अहो, काय सचिन भाऊ, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या काळजाचं बसा बसा सचिन भाऊ. बबरूअण्णा गावापासून काय झालं. अहो, आज आपल्या गावचं सरपंच येतं आणि गावाचा प्रत्येक नागरिक आहे. असं झालंय कधी नाही नाही माहित होणार. माझ्याकडून आणि आपल्या पूर्ण गावाकडून काय तुम्हाला शुभेच्छा. पण आहेत काय काय चळकट माणसं. थँक्यू अमर. हा बंद करा तोंडावर भाऊ माझं. तुम्हाला नाही एवढं काय म्हणतो तो. लय ताप दिलाय तो भाऊला माझा. असं नाही तर भाऊचं मोठं म्हणायचं. बरं कालपासून जेवलो नाही आम्ही. हेच सांगाय आलोय तुला. तेव्हा सांगायचं तुम्ही. कसं मित्र अमर? ऐका तुम्ही. ऐक अमर, हा. अरे तेच तुला आमंत्रण सांगाय आलतो. तुला सगळीकडे हुडकलं. तुमच्या आधी मी सगळं गावात नाही वाढत. काय म्हणतो? सगळ्याला सांगितलं म्हणलं कसं आहे कळायला पाहिजे माणसाला. तर बघ हा. आज सगळी तुझी मित्र सगळ्यांना घेऊन बड्डेला इथं बंगल्यावर. चालतोय. हा तुमच्या ग्रामपंचायत सदस्यांना सांगा बोलवा नाही तर ती पुन्हा बघूरांना बोलवा नाही नाही नाही. अरे बबरू अण्णांनीच तुला हुडकून काढलंय. आला का मीच भाऊला ही पुरा आणलंय हुडकत. सकाळी आमची धडक झाली तरी काय बोललो नाही तर माझ्या कान अरे जरा गडबडीत होतो. माझ्या मागे गावचा कारभार आहे बबरू बाबा. अण्णा किती केलं आपलाच राजकारण माणूस आहे. होतं त्या टायमिंगला सोडून द्यायचं. किती केलं तरी आपलाच जीवाभावाचा मित्र आहे. भावाचं तुम्ही दोघं नाही ती चपटेत ना. पुढचं किती गाडीवर पडलो आपण नाही मला कोण बघायला आलं नाही. कधी पडलाय? आता काय हे पार हात मोडायचं राहिलं की अरे पण मला काय माहिती. मला ह्यांना कोणी सांगितलं सांगितलं? होतं खालीच फेड आहे आता. बघितलं हे आपण असलं का म्हणलं पडत की- नाही. म्हणलं काय असलं तुम्ही म्हणलं. काय पण बोलत जाऊ नका. बघा ना त्यामुळेच मध्ये कमी झालं तुमची. गाडीवर पडताना तू गाडी चालू पुढे बघत नव्हता. बरं ते जाऊ दे, ते जाऊ दे. सगळं पुढं काम आहे. तू काय कर, संध्याकाळी लवकर ये. आणि हा जेवल्याशिवाय जायचं नाही. जेवण बिवण अहो, सगळे. तुम्ही ना आम्ही हो भाऊ तुम्हाला सांगू सचिन भाऊ काय म्हणा वर्षाला 10वा दिवस वाढदिवस हे सगळं जेवण मी कुठे जातो बोलू नाही बोलू. अरे केलंच पाहिजे. बबरांना ते अन्नच आहे ना. बबरांनाच्या दिवसाला सुद्धा मी येणार वाढदिवसाला अरे बा तुला जो अगोदर आम्ही निवड धावणार आहे. यांना वाढदिवस म्हणलं यांना दिवस आठवतो. ब्राह्मण बरं जाऊ ऐका ना. हा. बबरू अण्णा चला पुढं काम आहे. बरं, या. चला ना हा टाइम आहे आपल्याला. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. थँक्यू अमर. या हात दोन या. बरं का? हात धुवून रे नाही तर मागं पुसायला बी आम्ही आणणार आहे. गडबडीत नाही तर यायचा तसाच आपण दोघं. द्या ना टू. हा? 100% या. हो नक्की ओके. नक्की येऊ सगळ्या का? पोरांना घेऊन येतो बरं हो का? सगळ्यांना घेऊन या. किती वेळा ना 16 पालेला हो, हो. लय जेवण केलंय. तुमच्या वाढदिवसाला नाही बोलवलं ना ना तुम्ही आता हा गाव आणले तर जेवण कमी पडणार नाही. भाऊचा लय मोठा विश्वास जीव आहे लागा तुझ्यावर. नमस्कार. आज आपल्या गावामध्ये लय मोठा पाऊस पडणार आहे. आज आपल्या गावामध्ये खूप मोठं वारं सुटलेलं आहे. भरपूर पाऊस झालेला आहे. त्याच्यामुळं ह्यो भाऊच्या बातम्या सांगायला आलाय बघा. ऐका तुम्ही भाऊजाच्या बातम्या. आता कसं काय भाऊजा खतरनाक बातम्या देतो तो. आजच्या ठळक बातम्या. गजा करतो गावाची मजा, आमरू बघतो सजा. काय चालली अवस्था गावाची. आणि भाऊजा बघतोय दोघांची मजा. वा वा वा, काय चाललंय रे गावात. काय चाललंय काय चाललंय. अवघड परिस्थिती चालली गावात. पण हे भाऊजा सगळं नीट व्यवस्थित करणार. हे भाऊजाच्या हातात आहे सगळं. कारण भाऊजा चौकर प्रचार करणार बातम्याच्या माध्यमातून. सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणार. आणि गजाला अटक झालीच पाहिजे कारण त्यांनी गावाची मजा केली. त्याच्यामुळे मी सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बातम्या देत आहे भाऊजा. तुम्ही भाऊजाच्या बातम्या ऐका आणि सगळ्या लोकांनी समजून घ्या. आणि हे गजाला कारवाई करायला पाहिजे गजावर. कारण तो गावाची मजा करतोय. जी आम्हाला सजा केली झाली या ह्याचं दुःख त्याला वाटत नाही. तो मजा बघतोय ना. तुम्ही त्याला सजा द्या. त्या सगळा प्रचार केलेला आहे. आता बघा तुम्ही गजाची कशी मजा करतो. अगो बाबो गजा आला काड्या. आता सावध राहायला पाहिजे नाही तर तो आपली फजितीच करणार या. का भाऊज्या सावध राह र भाऊज्या. बाबो बरं झालं बघितलं नाही ना बापा कोणी.
टी व्ही बाहेर कशी काय? हा बरोबर, साहेबांनी गरम होतंय म्हणून आता बाहेर टी व्ही लावली वाटते. लोकगीत लागलंय की तमाशा लागलाय? बहुतेक तमाशाच लागलाय. यात मला विदूषक एक दिसायला लागलाय. सोंगाडे ऐकून असतो हा. हो सोंगाडे, तमाशातला सोंगाडे आहे हा. तर आजचा लॉटरी क्रमांक आहे 1. अरे का एक? अरे का आपला बी 1 लागला गड्या आता. 7, अरे 7 बी लागला. अरे वा देवा. 8, अरे 8 बी लागला. अरे वा. 15, 15 आता लॉटरी लागली. अरे वा, आता जवळ आला आकडा. अरे वा. 9, अरे वा रे वा. 20. अरे वा, लागली लॉटरी. लागली लॉटरी लागली. आपल्याला लॉटरी लागली. आपल्याला लॉटरी लागली. लॉटरी लागली. लॉटरी लागली. जिंकला का काय? लॉटरी लागली. लॉटरी लागली. लॉटरी लागली. लॉटरी लागली. लॉटरी लागली. अरे ती पळायला लागली. भाऊजी होता काय? ए भाऊजा, ए थांब 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 भाऊजा थांब. अरे भाऊजा फसवतो काय? ए आम्हाला इकडे अहो तात्या मला जायचं राव. अहो आपल्या अर्धा एकर जमिनी काय तुझ्या काय म्हणता? हा जमिनीकून काय करता? 10वीचा निकाल लागलेला या आपण पूर्वीला सायन्स साईडने बसायचं म्हणल्यावर कसं काय करायचं? पैसे नाहीत, अहो काय करायचं? कुठनं आणायचं? अहो, बघा जिकडून तिकडून जाऊ. नाही नसल्यावर कुठनं करायचं? हा पण राव आपल्यापाशी नाही म्हणल्या जगापाशी नाही. अहो होय सगळं खरं आहे, पण बापाची निशाणी राव. असा नका निश्चयाने पण परत घ्या येईन परत. पुन्हा नुसतं घेणं होत तवा राव. बी घेणं होत असतं, दिवसांदिवस- त्याचं काय आहे तवा? माझा विश्वास आहे का नाही? विश्वास लई पण काय नाही, माझी काय ती तुला घ्यायची असते तर घेण्यात घेऊ नको. मी कुठला मी भिकारी हा. मला कुठलं पण तू एक काम गिऱ्हाईक करा. बघ. गिऱ्हाईक नाही बघणार मी तुमच्या पैसे सोय करतो उद्या. बरं चालतंय तुम्ही काळजी करणार जमिनीकडे नाव काढणार का? चालतंय तुमच्या चालतंय मग पूर्वीचा खर्च उचलला म्हणजे बसणार. चालतंय हा चालतंय आणि पुन्हा म्हणत नाही बरं जमिनीचं काय. अजिबात नाही विषय हा नाही काय. आपली लेकरू शिकवायचं मोठं करायचं चालतंय, चालतंय. काय पण जमीन बी आपली आईसारखी आहे. चालतंय हा चालतंय तर चालतंय येऊ कमी. चालतंय ये बिंदास. भाऊजा थांब. भाऊजा भाऊजा हे काय झालं? ह्याने फसवतोय माणसाला ह्यो. हे डबडा आणलंय आणि बातम्या सांगतोय. बातम्या सांगतोय. बातम्या सांगतोय. काय झालं? फसवतोय हे बातम्या सांगतोय म्हणून. ही खोखो घोडे त्याला उखाडणार कुठं? अरे पण ह्याला नाही कळणार, तुला कळत नाही का? मला काय माहित, मी मला टीव्ही साहेबांची टीव्ही चालू होती. गॉगल बिगल काढ. अंधार झालंय. काय गॉगल ऑपरेशन झालं डोळ्याचं. ऑपरेशन जाऊ दे. काय असलं करतो का? अरे पण खोटं का फसवतोय माणसाला? मी म्हणतो टीव्ही नंबर बघतोय मी लॉटरीचा. तुला कळत नाही का? हे रूपांतरी ह्याला बी अक्कल नसली खोका चष्मा घातला आंधळ झालं का काय ती? मग काय होती मारुती. जाऊ द्या. येण्याचा बाजार. ए तुमचं रोजचं कट काय म्हणतो तुझं काय? तुम्हाला आज काय माहितीच नाही का? काय काय झाले का? सरपंचाचा वाढदिवस आहे आज. काय म्हणतोय? मग केक आणा जाऊ. केक वाल्याकडे जाऊ. बेकरीकडे 200 रुपये केक. जातो पण पैसे अहो, देतो ना आम्ही पैसे. फोन पे वर पैसे पाठवतो मी. तुम्ही तिथे जावा आणि केक घेऊन या. बरं बरं. सरपंच वाढदिवस आहे ना? हा आणि तिथे काय करा, हा सरपंच सचिन भाऊ करा. सरपंच सचिन भाऊ. हा आणि केक घेऊन या. जेवायची पार्टी नियोजन मी करतो तुम्हाला. ते केकच्या खाली माझं नाव टाका. तुझा काय वर सारा दैवत जावा. हो बरं ते लावीन. माझं नाव लावू तुझं नाव. दोस्त. जावा या ना पळा. जाऊ. मटण आहे का काय? मटण आहे का? काय तुझं काय? आणा हो, केक लवकर आणा. घरी या घरी माझ्या. या. घरी या घरी. बरं बरं आणि गोगल काढ जरा 3 पिढातील. बरं 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 चालतंय. आयला ही हिडी केक आणते का नाही कोणाच टोक. जाऊन दे आणते नाही. आता काय बरं सचिन भाऊला फोन लाव. हॅलो सरपंच. अहो पार्टीला मी येणारच आहे. आता काय झालं माहिती का, आपल्या चौकात पोरांनी म्हणली वाढदिवस घालू सरपंचाचा, तर या तुम्ही. अहो तयारी सगळी झाली, पुन्हा आपण निवांत जाऊ. ए आमरे बरं, काय बोलत सरपंच. असतो सदांकाला सरपंच हा ठेवतो एक मिनिट. हा या तुम्ही या. सदांकाला पोरींवर बोलत बसतो काय झालं तुझं? बशी दादी. पोरींवर बोलत बसतो तू सदांकाला. बस खाली. काय सांग मला पुरीचं काय ती? मार नको बरं का. अरे मला काय तेवढंच काम धंदा आहे का? जाऊन दे. काय म्हणलं पुरीचं? पोरींवर बोलत बसतो सारखा जावा येईल तवा बघितलं हॅलो काय करते काय लावलंय ना. होय ना. तू कसं काय लक्ष देतो रे? नाही तर तरी जात तरी माणसं मी बघत नाही. अरे काय झालं माहिती का,
पोरी फिरिले बाहेर इकडे असं मोर दे हाय एक पोरगी बरं का. तुझं काय चाललंय बरं, तुला आहे का ना गर्लफ्रेंड? 4 आहेत 4. 4 आहेत का? हो. अरे वा, बापाचं नाव कमवणार आहे बरं का. तर ती जाऊन दे. तो कितवीला आहे आता सध्याला? आता 7वी गेली बाई. 7वीला का? म्हणजे केव्हापासून चालू आहे गर्लफ्रेंड ही? आता नवीन शाळेत गेलो तेव्हा झालं असं मग भेटली. 4 आहेत का 5 आहेत? 4. नाव काय काय? नाव मस्त आहेत. जाऊन नाव नको घेऊ. एक काम करतो का तू ना, उठीत ना. दलिंदर कुठलं झार नाही वाळा तर पोरींचं आमच्याकडून काय तर शिकाय पाहिजे असल्यांनी. काय हे गावच बिघडलं. हे गजाचा एक फोन बंद असतो. चला घरी जाऊन थांबवा आता. या आले सरपंच आले का? याच्यात सरपंच ए सर खराब बोल केक. येऊन बसला असतं ना वगैरे. नुसतंच आपल्याला फोन करून करून बेमार केलं नाही, ह्यांनी. नाही. इथं तर कोण दिसत नाही. आमरनी फसवलं तर नाही ना आपल्याला. नाही ना, आंबऱ्याने कधी कोणाला केक आणलाय का? आज तुम्हाला केक त्याने आणलाय म्हणजे काहीतरी डाव आहे त्याचा, काहीतरी काम असेल तुमच्याकडे. आता आंबऱ्या कधी कोणाचं हातावर जर का आपल्याला करगुळ तर असं करतो का? अमर, ए अमर, हो या सरपंच या अरे काहीच इथं नाही. काय आणला का नाही केक बेक? या 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 अमर. गोबरावून ना. या 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 बसा बसा. पोरांना या. बसा. अमर, हा? मला का एवढा मोठा केक कशाला आणला? सरळ का? अहो वर्गणी काढून आणला मी आधीच असं द्या असं द्या असं द्या. लगा तुम्हाला चांगलं म्हणलं होतं बंगल्यावर कार्यक्रम आहे. आता पण गरीबाचा नको का तुम्हाला? आम्ही लय श्रीमंत असतो तर केला असतो मोठा. बसा सरपंच बसा बाबरावला बसा. ए घेऊन कुठं चालला केक तिला घरी? हॅपी बटर. ठोका. ओ सरपंच तुझ्या दादाचं काम करायचं तेवढं राव. सरू की ती आता आलत म्हणलं सांगा सरपंचाला म्हणलं बघा त्या दिवशी नाही का तुला सांगितलं? सांगितलं पण त्या तुमच्या देखत म्हणलं नको हे करायला. दादा, हा, बोल. करतो म्हणजे करतो. शब्द दिलाय मी. बँकेचे बहुरानाला सांगून कटराला बँकेचे आज काम मागे राहू दे. वाढदिवसाला बोलले का दुसऱ्याचे काम आहे तर सांगा बोलले आम्हाला. मी म्हणलंच की ना भाऊ तरी तुम्ही काय करा, आपण दादांचं वाढदिवसाला पहिलं आलोय. काम करायला घ्या हातात. परत चालूच आहे आपलं काम. काम आधी ग्रामपंचायत अमर हा सरपंचाने शब्द दिला ना ते वाया जात नाही. बरोबर आणि सरपंच एक तर तुम्ही एक वच नाही ते. सरपंचा विषयी आपल्याला भाषण करायचं आज. मला वाटलंच होतं तरी. आता भाषण कर काय इथे इलेक्शन आहे का? आता कसलं भाषण? थांबा हो हा त्यांची घोषणा करायची आहे. काय घोषणा करणार आहे? तुम्हाला तुम्ही जरा शांत कर राहा. कर बरं घोषणा बघू हे काय घोषणा. सरपंच आहे का? आपण या ठिकाणी आपल्या सरपंचाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण जमलेलो आहे. बर टाळ्या. तर सरपंचाविषयी बोलावं एवढं थोडंच आहे. त्यांनी आतापर्यंत गटरी साफ केल्या म्हणजे सरपंचांनी करून घेतल्या, त्यांनी नाहीत केल्या. बरोबर. आणि ह्यांच्यासारखा माणूस आज ते वाढदिवसात त्यांनी सार्थक केले. रात्री मला त्यांनी बोलवलं बर आणि अमर म्हणली उद्या तुझ्या तिथे येणार आहे त्यावेळेस मी सांगितलेली घोषणा करून टाक म्हणलं. मी म्हणलं सरपंच 100% करतो म्हणलं मी. तर सरपंच सुद्धा छाती फुगवणार मी सांगितल्यावर. बर ते आपण नवनाथ ताते आहेत का नाही? हा ते खालच्या आळीचे. हा त्यांच्या मुलीचं 2 वर्ष शिक्षणात खर्च सरपंचाने घेतला. अरे काय म्हणताय तुम्ही असं? सगळं झालं बरोबर आहे. सायन्सला बसली पोरगी. 100 रुपयाचा केक आणतो 2000 रुपयाचा पाहुला टाकतो. नाही, नाही 2 लाख 2 रुपये लाखाचा विषय. खर्च करते ती. चला टाळ्या. कधी झालं कधी ठरलं काय? अभिनंदन अहो करतात. म्हणलं सरपंच म्हणलेत हो करतो म्हणलेत. थांबा. सायन्स मध्ये शिकती पोरगी. अहो, तुम्हाला सांगतो हा. सरपंच मला त्यांच्या मोठीपणा म्हणून सांगू नको म्हणलं. हा. सरपंच नाही मी रात्री गेलो त्या नवनाथच्या घराकडे. बरोबर आहे. काय नवनाथच्या घराकडे गेल्यावर नवनाथ लागला जमीन विकायला. हा मग सरपंचाच्या डोळ्यातनं पाणी आलं तिथं. बरोबर आहे. काय जमीन? मी पुसलं. हा सरपंच म्हणलं जमीन विकतो तू, स्वतः पैसे मी देतो. वा वा असा वा. सरपंच आपल्याला मिळणार नाही. बरोबर आहे. महत्वाचं आहे कोण? हा. सरपंच तुम्ही बोललाय खरं बोललाय. हा बरोबर आहे. हा. मग ती फक्त मोठीपणा नको म्हणून ती माझ्यापाशी बोललं नाही. बरं किती मुलाचा खर्च आहे का नाही ते? 2-3 लाख रुपये 2 वर्षाचं भरते ते सगळं. डॉक्टर किती एकच खर्च मुलगी एकाच मुलीचा. आणि ते आणि दुसऱ्या त्या सदाभाऊची पोरगी होती एक. ती जाऊन द्या. सरपंच तुम्ही घोषित करा आता काय असेल ते असेल. ह्याच्यामुळे म्हणतो तो वाढदिवस आपल्या बंगल्यावर करू, हिथं न घ्यायला वाढदिवस. नाही करा करा सरपंच. 100 रुपयाचा केक बाबांना सरपंचाचं योग्य आहे. हा गरीब
ज्या मुलींना हे सहकार्य करते शिकते शिकू दे ना. बोला बोला नाही सरपंचाला बोलू द्या वाढदिवस आहे त्याचा. बोला सरपंच तुमचं. याच्यानंतर आपले गावचे सरपंच बरं, अमर हा 2 शब्द सांगतात. दादा बोला मी तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो. बर बर. फोन उचला. आमदार साहेबांचा फोन आला. हा बोला सर. पुढे उभं राहा म्हणतात काय? दादा तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतोय मी, आज माझा वाढदिवस आहे. बर. जर अशी चांगली गोष्ट होत असेल गावात चांगलं तर आहे. इथून पुढं हा काही असा कार्यक्रम असेल तर प्रत्येकाने आपापल्या ह्याने जबाबदारी एक एक स्वीकारायची. बरोबर बरोबर आहे, आहे. महत्वाचं आहे. आणि आज मी त्या मुलीची सगळी जबाबदारी घेतो वा वा, मोठा घ्या. आणि तिचा काय असेल ती खर्च तिचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी करतो. बरोबर आहे बरोबर आहे. सरपंच हे म्हणतात माझा मला. शब्द आहे तुमच्या सगळ्यांसमोर. म्हणजे सरपंच म्हणणं काय अण्णा बाबरांना की तुम्ही वाढदिवस साजरे करा पण जास्त खर्च व्यर्थ न करता कमीत कामं करा. कमी गरीबाच्या मुलींना मुलांना राहिलेला बॅलन्स राहिलेली रक्कम त्यांच्या शिक्षणाला द्या तुम्ही. हो ना, आता जसं तुम्ही गुणगान गाताय तसं मतदानाच्या टायमाला भाऊच्या मागेच राहावा, नाहीतर भाऊच्या सरपंचा बरोबर आम्ही 24 तास. खायापुरतं जवळ येऊन आला ताट घेऊन. सरपंचाने विश्वास ठेवणं काळाची गरज आहे आपल्यावर. भाऊचं कसं आहे तुमचं ऐकत कोणाचं ऐकायचं नाही कोणा सरपंच. हो, तुमचा फोन दिला. गप्पा ना. शब्द दिलाय मी, हो दिलाय. मी पूर्ण करणार दादा. बरोबर हा? आहे. पाठीमागं बाबरांना विरोध तुम्हाला उभा होता. इथून पुढे कुठलाही गावात कार्यक्रम होईल तिथं सगळ्यांनी मिळून आपण चांगलं सहकार्य हो. करायचं. एखाद्या चांगल्या गोरगरीब चांगलं, कुटुंबाला चांगलं, सहकार्य चांगलं. करायचं हो. हे आपला शब्द आहे. बरोबर आहे. चालतंय. प्रत्येक हा? वाढदिवसाला प्रत्येकाने करायचं. कोण- पण तुम्ही कोणाचं बी काय ऐकायचं ना. तुम्ही सरपंच आहे, तुम्ही विश्वास ठेवा लागल. हो, आज चांगला दिवस आहे. आज हा. सरपंचाने एवढं मोठं काम केलंय. तुमच्या पाठीमागं आम्ही 24 तास. तुम्ही फक्त लढ म्हणा घ्या, एवढंच केक करा घ्या, आम्ही. केक घ्या. केक कापत मटण आहे का नाही खायला? आहे ना पार्टी. हा ना, खाण्यावर कसं आहे खायचं कसं आहे. असू दे आज एवढं मग मोठं तुम्ही काम- बाकीच बात हाणता इकडल्या तिकडल्या खाण्याचं मटणाचं बोला की. ए, भाऊजी महत्वाची गोष्ट आहे ती. अरे वाढदिवसाला वशात चालत नाही. तुला त्याला केक आण, तुला चल. पार्टी पाहिजे ना हा आणि चल द्यायची पार्टी पण. पण ती खात नाही हो सरपंच. वशात खात नाही. इकडच्या गपकी. ऐका, आमच्याकडे पैसे कमी होते त्यामुळे बारकाच केक आणला आम्ही. अरे काय नाही, हीच लय मोठ आहे. हा तिकडे कपायला काय आणलं का नाही? Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday Sachin Bhau. Happy birthday Sachin Bhau. Happy birthday. सचिन भाऊ केक खाल्ला का? नाही नाही खावा खावा. खा 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 सचिन भाऊ खा. हे, सचिन भाऊ खाऊ दे. सचिन भाऊ खाऊ दे. तू घे, खा ना जरा. अरे, मला दिसत बस, नाही. चल, बस. मला खायचा उलटा. काय लागा तू? कुठं मी योगा नाही करतो. सचिन भाऊ ह्याच्यामुळे मी योगा बोलवत नाही. हे जाऊ दे, चांगलं करते लाटला तमाशा चल करते. माझ्या बरोबर तुला केक. काय चाललंय? काय नाही बरं आहे का?
पाऊस पाणी पेरणीचा उद्योग चालू आहे. बर 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 आता शाळेत चालत पोरं घेऊन हा आता किती वेळा 11 वाजला 7ला शाळा भरली. बस बरोबर आहे, बायकोने उशिरा उठवले, मग तुझ्या काकाने शाळा सोडली का 11 वाजता भरली होती का आता? पोरं उठली हा? नव्हती. चालतंय 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 करा शिकवा चांगले लेकर बरं का हो. राम राम नाना. राम राम. काय वानगड आहे? पाऊस झालेला आता बरं चालले बी आणायला. अहो नाना एकतर तुम्हाला चला येत नाही बियाणे चाललोय माझ्याकडे द्या पैसे मी आणतो तर तुम्हाला पैसे द्या. मी देतो बाबा, द्या पैसे मी देतो मी. द्या मला बरं. काय असं? अहो शेतकऱ्याची काम अंतर्गत करायची असते तर. हो 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 हे घे चल. किती आहेत? काय का असं घे आणि तू ये घेऊन जाऊ का तुम्ही? बर 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 हा हा मी आता मला 15 मी चाललोय बाहेर मुंबईला. हा बाहेर मुंबईला आणि पेरायचं तवाला का म्या असं काय करतो उग? ए अरे कुठं चाललाय तू तिकडं मुंबईला? गजया हो नाना अहो, हे यात रुपया नाही काय हे काय यात? अहो पण नसून हा? बघ ना त्यात हाय का काय? नाही काय आहे ती. हा पैसे नाहीत काय नाही तर पैसे आहेत. अरे पैसे आहेत तर सगळं आहे. आधार कार्ड आहे फक्त. आधार कार्ड बिन पैसे बी आहेत. काय पैसे आहेत काय करावं लागला. या लवकर या बी घेऊन. खेळतो आम्ही. बरं खेळा खेळा. मी आहे पहिला. ए यार मी लांब आहे की मोजकी. बघा हे मोठ. ए, तुमचं नाव सांग मी आहे मग. पहिला. मी आहे. मला खेळू दे मग. तिथं मी आहे पट्ट्या. थांबा बाबा. हा, माझं झालं ए, तुमचं. ह्यांना खेळू दे. लांबचं पण आहे आम्हाला. आमरचं लांब मारलं लांब मारलं. पण आम्ही आहे, मी आहे. ए, थांब. घ्या. अयो, बघा हे. हा, थांबा, आपण हे. हाय. किती आहे? आता बघा गुटी कशी काढतोय. गुटी बघा कशी काढतोय. थांबा, हे प्रश्न मी आहे. खेळ बाबा, खेळ. आणि गुटी बघा आता. हे बैठ. आता गुटी बघा. थांबा, बैठ. माझा हात निसटला. ए, गबस, माझा हात निसटला. थांबा. ए, जाऊ. नाही, नाही, नाही. अरे, हात निसटला ना. आम्हाला खेळू दे. तेल लावलं होतं. खेळ. डाव माझा आहे. माझा डाव आहे. आणि मी आहे ना खाली. आता मी आहे. लाजिया काय आबरू आहे का नाही तुला बारक्या बोर खेळतोय. राजा भाऊ, कुठं माझं 15 वर्ष नाही. अरे पण तुला काय कळतं का बियाणा जायचंय कसं समजणार तुला? मला ते मिनिट फिमिनिट कुठलं बी आणता काय करता? अरे ते शेजारी केली जमीन तो काय तर उद्या नाही काय आज पाऊस पडला म्हणून काय वापस झालं होतं. आता इथे खेळत बसला काय? जाईन उद्या काय लय नल्ल बिल्ल होतं. अरे पण बियाणला का सगळं तुला बियाणा जायचं मग थांबलं होतं ना. मी काय हा माल पिपाला तुमचं तो बियाण आहे. गोट द्या इकडे माझ्या. पण त्या नाण्याने सांगितलं ना त्याला लावलंय म्हणून आम्हाला. दिलेत पैसे मी आणतो की. हा आणतोय सांगितलंय मी बैला वाल्याला काही करून द्या. का पैसे खर्च टाकले तू? पैसे काय मी काय जुगार खेळलो होतो पैसे करतोय. ना म्हणलं सकाळच्याला बियाणा दिलेत म्हणला पैसे हायत किती आहेत? ती म्हणलं ते गजाकडे लबाडाकडे नको देऊ. अरे मला म्हणलं पैसे घे. मी नाही पैसे देणार. तिला आणणार नाही मला बिबक पैसे देत. पैसे गोटे दे माझे. चल बंद कर नाव चला. ए, 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 ए. काय आता वापस आहे का महाराज खेळायचं खेळा नाही म्हणतोय का पण ती नाल घोडा खेळतोय बारक्या पोरांचं सगळं. जाऊ दे की मग वापस आहे का आता? त्याचं वय आहे का खेळण्याचं आता? करायचं वय आहे का त्याचं वय आहे का खेळण्याचं आता? असू दे खेळू दे. हा? गोट्या एवढा मोठा नाल घोडा झालाय गावात नाव ठेवायला लागल्यात. पोरं गोटे खेळणारीच आहेत. त्याचं लग्न जमाना आणि मग त्याची काळजी मला आहे. वापसा झाल्यावर पेराय जातोय उद्या ती. अहो, पेरायचं तिकडं वेगळं आहे हो. सकाळच्या नानाने पैसे दिले त्याला बिया आणायला. आणील ना? त्याने बिया आणलाय खिशात पैसे ठेवल्यात. नाही नाही ते नाना म्हणतोय का नाही बिया आणली त्याला बघायला तो तर हे घोडा इथं खेळत बसला बारक्या पोरात. बर हा त्याला कळू नाही का अक्कल नाही घ्यायला. बर खेळू दे पोरांना खेळू दे बरं. आणि पुन्हा म्हणतो मला नवरी बघा आणि माझं जमवा. देणार की कोणी हे सगळं आता एक दोस्त म्हणून बघतोय सगळे. गोटे द्या गोटे माझं आहेत का गोट्या महाराज गोटे द्या ना मला. दे गोटे त्यांच्या. देऊन टाकले बघा त्या पोरांजवळ. दे दे काय पोरांकडे दिलं गोटे खिशात द्या. आहे दिल्या गोट्या. मागा दिल्या पोरांजवळ. अहो ही दे गोट्या. दिल्या मागात दिल्या मागात दे. मागात गोटे दिल्यात गोटे मागात दिल्यात ही नाही. महाराज इतका गद्याचा माणूस आहे ना. दे गोट्या. काय गरज आहे, काय सांगतो घोड्याचा आहे. 50 वेळा ताप देतो तुम्हाला. हे दे. पैसे बियाचं आणलेत खिशात ठेवले हे बघा पैसे अहो पण त्या पोरं मला शिवाय दिल्या पोरांच्या गोट्या. चल खेळ बंद हे चला बघा पोरं ए, पळा. नका जाऊ, ए, खेळ बंद खेळा आहे गोट्या. सगळा. आपलं कदाळ माणूस आहे. चला खेळू जाऊ दे, दे. खेळा काय जाऊ दे मला गोट्या खेळायला हे
काय करावं बरं? रॉकेल तर नसल, रॉकेल किंवा ऍसिड. अरे सरपंचला आपण फोन तरी करावं, पण फोन बी करून नाही फायदा ना. अरे मला वाटतं ते आमऱ्याचा काहीतरी खेळ आहे. आमऱ्याला असली खोड आहे, त्याने पाठीमागे एक माळ असाच पिटवून दिलता. ही माल पेटवासाठी नक्कीच रॉकेल किंवा ऍसिड आणला असेल त्यांनी. ऍसिड म्हणलं तर मग आपण हात लावला तर आपला हात भाजल. आता मला नेमकं काय ते मला बघू देच, आता खात्रीच मला करू दे आता. कशा भाऊला करला फोकस नाही बघा. हे आता काय करायचं मी? अरे मूर्ख, मला काय माहिती उघडं सगळं समजलं. उघडं सगळं समजतं काय तू? हे बघा बापाला सगळं पाणी समजलं आणून द्या, सगळं पाणी सांडलं तुम्ही. मला काय माहिती तू संडासला बसलाय पण. मी काय करायचं आता? उघडं बसलाय संडासला. बांधली संडास. इटा आणून ठेवल्या तुम्हाला हा? माहिती का? प्रत्येकाने शौचालय बांधलं, संडास बांध. सरपंच ही 100-150 टायल्या उचलल्यात शेततळ्यासाठी आणि हे आपल्या खाल्ल्या वड्यात नेऊन टाकल्यात. पण त्याच्यात काय बदल करायचा असला तर मग का तुम्हाला कसं वाटतं बघा का? तिथपर्यंत तर काम चांगलं झालंय. हा त्या कोपऱ्यामध्ये शेवट ते पुढे दिसतंय ना, हा, जरा तिथपर्यंत चढ आहे. जरा जाऊ द्या आणि हे साईड थोडी वाढवा. वाढू का? हा. आणि इकडचा खालचा वडा पण बुजवून घ्या. हा खाल्ला घेतो ना, इथला मोरून टाकतो. मला तरी जाऊ द्या. रातभर तिकडं वरच्या गावाच्या वरती वडा आहे ना, तर रातभर जीसीबी चालू. जीसीपी चालू आहे रातभर. मला वाटलं वरच्या वड्यात रात्रभर मी तिथं जागरण करतोय. जीसीपीचं साठी म्हणा ना. मला वाटलं दुसरं काय अरे आहे. वडा बुजवायसाठी. नुसतं उद्या पाऊस जर मोठा झाला, गावाला धोका गाव होता. जाईल ना वाहून अख्खं आपलं. हा, खरंच गावात आताच काळजी करायला पाहिजे गावाला. काळजी करावं लागेल. व्हायला ही 2 बोकं इथं काय करतात? 100% गाव विकायचा ह्यांनी प्रोग्राम केलाय वाटतो. चला आपण काहीतरी केलं पाहिजे. होय अमर, ह्यांच्या काय नादी लागू नका तू. तू जर ह्यांना आज आडवं बोलला तर आज आपल्या हिरच पुरून टाकतात ती. खड्डं बी वाईतच येतं. त्यामुळे अमर आपली शहाण्याची भूमिका घ्यायची. आपण गोड बोलून काम करून घ्यायचं. आपण जर वाईट जर बोललो तर आपल्याला ठोकच येतं आणि ती तर आपल्याला खायचं नाही. आधीच गाडी मुडीच आवडते आपण. चला ह्यांना गोड बोलू आणि काम करून घेऊ. वाईट काय म्हणत नाही. अमर चला आता. बबरूंना हे पण काम व्यवस्थित झालंय बरं का. हा. मस्त आहे. जरा काय बदल करायला असलं मशीन अजून उभाच आहे इथं साईडला. हा, तिथपर्यंत घ्या करून चांगलं. लेवल बरी आहे का? मस्त झालंय काम. ओके. चारी कोपरे व्यवस्थित एक झाले. नंबर झालंय. तेच म्हणलं तुम्हाला दावा सरपंचाला म्हणजे तू काय करतोय इथं? पिकं वाढ. तात्याकडे गेलतो बी द्यायला. काल रात्री पैसे दिले, बी आणून तात्याकडे पुढ्यात द्या. हा, तिकडं होय. बरं. सटवाई पटलं शेत नाही का तिथं. बरं काय चाललंय कामाचं नियोजन? आता हे चाललंय की आमच्या मागं कुठं नाहीत की नाही गावाला. नाही, तुम्ही 1 नंबर काम करताय बरं का. आणि तुमच्या कामाचं कौतुक व्हायला पाहिजे. कारण गेल्या बारीन पावसाने किती चालतं सांगा बरं. थोडा पाऊस पडला की केलं तिने बाहेर. बबरूअण्णाचं कौतुक आहे बरं का. काम नका करा ना. तिकडचं सगळं केलंय. मी आलं तिकडं त्याच्या बदल केव्हा बसवला का? आमच्या नावाचं कौतुक कराय काम आहे. बबरूअण्णाने नाव नाव ठेवलं ठेवलं. आपल्याला. काय होतंय? आपलंच गुणगान गातोय. विरोधक स्वतःच घर खात्यात म्हणतात. आम्ही कसं एखादा हाताखाली जातो ना तेव्हा कुठे बघत असतात. त्यामुळे हाती भाव म्हणजे आम्ही कुत्र्याकडे लक्ष देत नाही. आमचं काम करत राहतो. तुमचं काय नाही. यात असल्या बघणाऱ्यांकडे तुम्ही काय लक्ष देऊ नका. बबरूअण्णाच्या यायला लागलं आपलं की काम करत राहील. काम चांगलं आहे बरं का. पण एक काम करा. खालची आळी आहे का नाही, तो वरचा बंधारा आहे बरं. ते लागलाय फुटायला. गेल्या बार मी त्या सगळ्या व्यवस्थित पाणी लय नुकसान झालं. गटर तुमती यावं तिला इतका वास येतोय ना घाण. त्यात सगळं कोंबडत होतं मंदिर जरा वास येतोय काय करू. बरं काय नाही, मी सांगतो त्या पंचायतच्या तिथं शिपायाला तेवढं साफ करायला. आणि ते लाईटचं बघा तेवढं महामंडळात बोला. सारखी लाईट झाली काय होतं. पोरांच्या आता शाळा चालू झाली नसते. पोरांना आता हे कोरोनाच्या काळात किती अवघड झाले. ती तेवढं नियंत्रण घ्या. गावातर्फे तुमची ही करतो किंवा तुम्ही चांगलं काम करता असंच काम करत जावा. आपली चष्टा मस्कर सगळं चालेल. पण पावसाच्या काळात काम तुमची करा. साथ आहे आम्हाला, त्यामुळं आम्ही चांगलंच गावासाठी काय करणार नाही. आहे. आणि मला 100% आदर्श आहे. आपलं काय बी असू द्या पण तुम्ही एक दिवस आहे ना
आपल्या गावाला पुरस्कार मिळणार म्हणजे आदर्श पुरस्कार 100% मिळणार ही मी गॅरंटी मिळणार नाही मिळालंच पाहिजे काय? तसं काम करा काळ्या दगडावर पांढरे रेषे. आणि विरोधकाचं बी काम करा जाऊ द्या बरं गोष्टी होत असतात ऐका ना मला लय भूक लागली चला ना बरं जाऊ 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 द्या. जाऊ पोटाच्या मागं भाऊ कसं असतं सारखं रात्रभर जागलोय बरं तिथं तुम्ही जावा बरं. येतो खाल्लं जाऊ बरं चालतंय चालतंय बघा येताय का चल बाबा तुम्ही जावा जावा ऐका तुम्ही जावा आणि तिथं त्या ती बागती तुम्हाला कॅनल ही दावताय ती पण बघून घ्या जावा 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 गावाची काळजीने भाऊ खराब व्हायला लागला चला. सरपंच काय होतंय राहणार पडते राव कुठं नाही अरे गजा दिके यांची काठी शिंदे त्या गजाने नेली ना नी काठी तुमची नेऊ द्या तुम्हाला 3 चाकी गाडी घेऊन देतो बर का पण असं काय रडू पडू नका हा हा चालतंय चालतंय उद्या सकाळी या ग्रामपंचायतला देतो तुम्हाला गाडी घेऊन हा पांडुरंगा असाच महाराष्ट्राला सरपंच मिळून दे रे पांडुरंगा काय मग काय चाललंय का गाडी बंद केली माझी कुणाची आणली गाडी माझी गाडी गाडी वय तुला जावा हात उभारतो रामवर का रे? कुणाची गाडी आणली कसं चालवलं ते खात अरे हस टाकायचे उडीद पेरलाय तर उडदाला हात टाकायचे उडदा टाकलं मग आता नग आता पाऊस पडायला पेरण्या बिरण्या चालू झालं तर जा तू लागलं तर माघारी ये. बरं बरं चालतंय चालतंय आता तात्याला देऊन ये उडीच बरं तात्याला होईल हा तात्याला पैसे दिले तात्याला बरं बरं चालतं येतो देऊन मागा आता ये माघारी कचरा सगळ्या नीट झाड काय पण खात्यात कोणाचे पैसे दे की मला कुठल्या खात्याचा कोण आहे अरे भाऊजाने नेलेला का हे बहुजनचे पैसे मी का द्यायचं अरे दिला का त्यांनी नेलंय आताच म्हणत माझं नाव सांगून दिलं काय हा त्याच्या आईला निवडची कध्याचं बी नाही बर मालकाला म्हणायचं बघू आम्ही देतो म्हणायचं तर नको सांग काय झालंय म्हणून पोच करतो म्हणायचं जा सांग मग त्यांना चालतंय येतो मी हा देतो त्या भाऊच्याला घोरात लावायला पाहिजे सकाळ सकाळ माझ्या मागे 3:30 लावून 7:30 लावून दिली त्याला बघतोच आता येऊ दे जरा कागद टाकाय पाहिजे पाऊस येतोय आता जनावरांचा कागद आहे जनावर काय होतंय बरं कागद झाकतोय इकडे कागद वर कसा होतोय भले वारं बी नाही काय असं होतंय मायला झाकतोय वर कसा होतोय कागद हा
तर वैरणीत भूत आहे का काय बाबा? मी जागतोय कागद वर होतोय, जागतोय कागद वर होतोय. काय नेमकं काय कळलं मला. बरं वारं बी नाही, मलाच काय कळलं नेमकं काय झालंय ते. हा असं झाकाव म्हणलं अरे उडतोय कागद. अच्छे अच्छे गुंडग्या गुंडग्या अरे म्हणलं कागद मी झाकतोय वर करतोय काय. साप गेला त्यात मध्ये काढत होतो. साप गेला. साप गेला. मजा लाव. 1,000 कशाचे वरती खाताची म्हणून आणली की विकली मी म्हणजे रानात टाकायची म्हणून टाकली. पण पैसे आले. पैसे कुठे आहेत पैसे? आहेत पैसे माझ्याकडे. आपण मस्त पैकी 10,000 मटन बिटन पार्टी बिर्टी खाऊ आपण दोघं जण. मला तर आधीच सांगायचं होतं. आता मजा करू आपण. तांबडा खा पांढरा काय खायचं ते खा. पैसे आहेत तुझं? पैसे किती बीच ठोकलाच बघा. 1,500 रुपये. 1,500 आता आमरची गुण विकलेले पैसे माझ्याकडे 1,500 रुपये इथे. आहेत ना नक्की. हा, कुठे मग आता आपण दोघं जाऊ. ऐकीशी हो माझं ठेवायची पडत्याल पडत्याल माझं ठेवायची. पैसे हो हे, हट. चल चल जा, दहा जाऊ जेवायला. चल जेवायचं. पैसे आहेत माझ्याकडे. चल चल आपली दोस्ती बरं का आता. आता आपली दुसरी याच्या भाऊच्या जिंदाबाद. लागतोय. जाऊ दे त्यांना शाळेत फिरत करू दे अभ्यास. तुम्ही जा घरी वास करू आता. मावशी मी खेळत नाही तर काय बी करीन. तुला सुनताप देते कोणी येते आमच्यावर राग काढायला. चला पोरांनो. अरे जा दोन का हॉटेल तरी चांगलं आहे की रे. जत्रा नमस्कार. जेवण आलं. त्या जत्रा हॉटेलचं टेस्ट एक नंबर आहे. तुम्ही बोट जातली तर अंगठा पण चुकून खातान. मग त्याच्यामुळे तर जेवण आलोय आम्ही. जत्रा हॉटेल चांगलं आहे तुमचं. खायला चवीचं आहे, चमचमदार आहे म्हणून. टेस्ट बघा एकदा. तुमच्या इट मध्ये आलोय आम्ही झऱ्याहून. जेवण चांगलं आहे, हॉटेल चांगलं आहे म्हणून आम्हाला समजलं. करमाळ तालुक्यात हॉटेल चांगलं आहे, जेवण चांगली चव आहे, टेस्ट आहे. चालतंय चालतंय. आणि पोटभर जेवण आहे म्हणून आम्ही आलो. भाऊजी मी आलोय आता. चालतंय बसून जेवण. ऑर्डर आहे का? हे 3 नंबर टेबलला बघ रे काय काय पाहिजे. काय पाहिजे तुम्हाला? आता काय काळजी नाही, हॉटेल चांगलं आहे, टेस्ट जेवण आहे. आता काय दण पण हाणायला सुट्टी द्यायची नाही. भरपूर खायचं आपण. अरे काय फुकटचा पैसा आहे हा, आता. आता काळजी करा जरा, भरपूर खायचं. आणि शेट पण चांगलं आहे बरं का. हा, सेट एक नंबर आहे. आपल्याकडे 1,500 रुपये तर दणकून खायचं सुट्टी द्यायची हो नाही. चालतंय चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. भरपूर चालतंय. खायचं सुट्टी द्यायची नाही. आता काय सुट्टी नाही. पैसे तर आहेत ना. आहेत, आहेत. बरं काय आता टेन्शन नाही. भाऊच्या आणि 7:30 आंबरे इथं कशाला आलाय? किती का डिश? अहो, लेट केली.
काय आहो तिथे डाव एवढे डिश हलवतात होय तवा काय झालं वायरीत वायरी नवीन आणायचे डिश आहो माझ्याकडे सगळं सामान नाही काय टाका घ्या एखाद्या आणून मग टाके पण तुम्ही मला नीट करून नीट केली टाका आणून. तुमचं बारकं पोरगं बी लय गातीचं आहे बरं का आम्हाला माकड नीट चिडवायचं आता हे आलो पण जाऊ दे पैसे 150 रुपये घ्या हा, देते मी. हॉटेलचं नाव खतरनाक केलं बरं का हा, ते- सगळं व्यवस्थित आहे हा, सगळं. सगळं व्यवस्थित. गिऱ्हाईक भरपूर येत आहोत आणि तो चार्जर घेतलं कसं काय अगो बाबो साडेशे ते आले का तेव्हा काय आलं तर जेवायला काय झालं अहो ती लय गावातली दलिंद्र हा. इथं 7:30 इतकी ना ती तुम्हाला सांगू ना तुम्हाला काय माहित आले आता जेवायला पैसे आहेत का त्यांच्याकडे काय जेवलं देतच मला काय त्याची गॅरंटी नाही बाबा आता हे बघा, पण तुम्ही पैसे घेतले त्यांना उठून देऊ का? आता मी काय तुमच्या ओळखीचा माणूस आहे आणि 2-4 वेळा हॉटेलमध्ये जेव्हा द्यायला आपली कशी आपली एक नंबर आहे मला म्हणतो गावात चर्चा नाही आमची टेस्ट एक नंबर आहे पण ह्या दलिंद्रांकडे बघा चालते ना तू माझ्याकडे बघताना त्यांना लावून सोडून द्यायचं सोड नका नाही, नाही. 2 रुपये जास्त लावा त्यांना 2 रुपये काय आपलं रेग्युलर आहे तेच घ्यायचं नाही, नाही. तुमचा आपलं विश्वास आहे मग जास्त घेऊन काय करायचं तुमची परीक्षा घेतली हो तुम्ही काय म्हणताय मला वाटलं तुम्ही म्हणताय नाही, नाही. त्यांच्यावर भारी माणूस आहे तुम्ही. बरं. विचारतो त्यांच्याकडे चालते बघ तू जरा आता काय ते चालते. पैसे राखले पाहिजे. चालते, बस आहे. त्यांनी काय केलं माझंच पैसे आणले हा तू जरा वसूल करतो चालते जाऊ का मग? हो, चालते. ती 7:30 गेली का बघ त्या शेड पशी बसल्या अगो बाबो हायवे कधी मी आता आपण दोघं जण. काय करायचं आता असंच बसू कधी परिस्थिती 7:30 जाऊच तो जात नाही लय पण होते ती आता काय मार काय साधा पडायचा ना आपल्याला आख्या झऱ्यातला उतारा इथं आपली पाठ लागत झाली मग तर ही 7:30 नाही गेली तर शेड बघायला लागले त्यांचे कामगार बघायला लागले हाटलात घालून रूम मध्ये हाणतात आपल्याला आपल्याकडे जेवायचा पैसा आहे पण ती 7:30 आहे ना इथं पाठीचं काताडे काढी ती 7:30 जाऊस तर आपण इथंच बसावं लागल काय करतो ती का उद्या त्या बोबट झालं काय करतो आपलं ती अंगी लागायचं ना तर मासं खाल्लेलं अवघड झालं आता मासं तर बुका तर लई लागलं सकाळचं 9 पासून मी तर मासं तर खायला खायचं तर काय करलं अवघड अरे जरा झालं सावकाश बोल के 7:30 तू बी हा अरे टेबल खाली करायला आपलं ती त्यांच्या गावातली कोणतरी आले वाटतं काय कुठं पर्यंत नाही ना आली तसं दिसते काय ते तसं दिसते वाटते लपल्यात म्हणल्यावर काय ते चोरी करून आले वाटतं ते काय झालंय काय लपल्यात काय चावलं काय तुम्हाला पिसवा चावला काय काय झालं तुम्हाला का लपलाय तुम्ही आमच्या गावातली 7:30 येऊन बसला इथं गावातली शेड पशी मग तुम्ही काय चोरी फिरी करून आलाय काय नाही आम्ही चूर नाही करू ते जेव्हा बसेल आमच्या ताटात जेव्हा बसायला तास असतं काय तर चोरी काय तरी केली तुम्ही? नाही, नाही, चोरी नाही काय केली. जेव्हा त्याचं बिल कोण भरायचं हा मग बी ती बरं की माणूस ती लय बेकार आहे त्यो. पैसे बरेच नाही शेट कळलं की मला काय म्हणजे काय चौकशी केली नाही काय बघितलं नाही काय नाही. या 7:30 उठवून लावा शेट पशी बसले ना हा. त्याला उठवून लावा बाहेर पडदिशी पण आता ती कसं काय उठून लावू मी राव लावा लावा तुम्ही काय बी तुम्ही बहाणा लपलाय करा आणि ती शेट पजी बसलाय माणूस आणि तुम्ही इथं लपलाय काय बी बहाणा करा आणि त्याला उठवून लावा थांबा थांबा मी शेटला विचारतो हॉटेलवाल्या थांबा हा. आधी काय मला बघू द्या तुमची भानगड आपण ते आमचं पैसे जेव्हा बसला बिल कोण भरायचं त्याचं लावा उठून ती बिल काय का असा ना मला आधी हा, विचारू आमच्या द्या. दोघांनी म्हणे मग पैसे भरावे होता ती नाही उठून गेला आता आम्हाला काढून टाकते ना हॉटेल मध्ये तुम्ही असं नाही, लपले. बाबा बरं तुम्ही गेले का 7:30 7:30 गेली का बघा नाही नाही काय नाही काय बरोबर बघा नका 7:30 गेली का बघा नुसतं तुम्ही ती बघा गेले का ती नाही तर आपल्याला मार पडायचा 7:30 गेली हा 7:30 तू इथं कशाला आलाय देवा बोलवलं शेट मुलं घेऊन जावा टेबल काय घेतला मेगा वेटरने घेतलाय हा बसा नको तिथं पण होते जरा काय महागच पोतासारखंच महागाय चिटकून आहे बसा बसा काय सांगतो काय करतो 7:30 तो बोले एक पण होती तो बोलले त्याला मी नाही बोलिलो मी नाही बोलिलो हा बस घ्या तोच बोलले नाही तुम्हाला म्हणतो कुणी बोलले काय तुला मला कशाला माझं मी आलोय बसा. आपण तुला तू कसं काय आला इथं भाऊ फोन केला का त्यांनी सांगितलं मला आम्हाला कोणी सांगितलं? मी नाही सांगितलं हे म्हणला 5 मिनिटापूर्वी फोन आला मला जेवायला ये म्हणला आणि विठ्ठल. मला काय
अंगावर भांडणं लावून देतो आमचं. काय काय जेवायचं काय नियोजन? अरे काय आम्ही भात खाऊन चाललोय. काय म्हणताय तुझं? हा त्याला मी आलं म्हणून असं म्हणता होतं. पैसे नको का? पैसे तुझ्याकडे इथं उधारी म्हणा रोख पैसे व्यवहार. भाऊच्याकडे आहेत की पैसे? भाऊजी मला माझ्याकडे आहेत. भाऊच्या दुकानात पड आता बघ तिकडे. मी ठेवू. हो. मी 500 रुपये देतो. काय 500 रुपये मी देतो, बाकी तुम्ही बघा. चालतं आपण दोघं जण देऊ. कुठे तर तुझे पैसे मला बरे मी बरे करतो आता. मला हाणले का आता? काय म्हणा? तू ह्याला म्हणला का नाही आपण दोघंच आहे. हं? आपण म्हणलो पण आता रागात एवढं हाणतो. पैसे पुरतील का आता? पुरतं 1,500 जा उठून मी. बस. गाजा जेव गपचूप काला वरून. चल मग चल घे, चल दे ऑर्डर दे. हा, चालतं. ते पडदेशी. वेटर 3 ताट आण. जेवण तुम्ही भारी हो. वास काय रे खमो. भाऊजा बसा बरं. छान 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 जेवण चांगलं आहे हो. मालक तर पाण्याने करावं. बरं हे ताट मोकळंच आहे. ठीक आहे हे ते उठून घे. उतरून घ्या. भात घे. मस्त. एक नंबर जेवण झालं, पोट भरून जेवण. घरच्या सारखं जेवण झालं, पण मस्त जेवण झालं. पैसे बिटकी झालं बघा. 2,000 रुपये झाले. 2000 झालं का? ठेव का? त्याच्यापासून आलोय मी. ते बिल द्यायचं फक्त मी हात वर करतो संध्याकाळी करा. ऐ! येतं ना? येऊ का मग? आणि ती माझं 150 तुमच्या बारीक चालतंय ना? हे पण सोडलं का? 1 रुपया घ्या. जा पण. काय झालं जेवण? मस्त झालं. एक नंबर जेवण आहे. काय तुम्ही समाधान झालं म्हणजे माझी समाधान होती. छान छान जेवण चांगलं झालं हा. चांगलं आहे. बडीशेप नाही का? बरं सध्या की जेवण चांगलं आहे बरं का. टेस्ट चांगलं जेवण आहे. किशोर घ्यायची रे. किशोर घेऊ नको. आला का हे आला का हे शेट हानीन मला यायला काय मी येडा माणूस आहे काय? चला सेट येऊ का मग आता? बिल हा बरं नाही खाल्लं. भाऊजी नाही, बिलाच नाही. बघ. नाही दिलं आम्हाला बिल? पण नाही दिलं. तुम्ही हात केला ती म्हणला की ते देणार आहे. आता आम्हाला हात नव्हता करा बिल द्यायचं. नाही दिलं बिल. बघ भाऊजी आपल्या हा मी जरा सेटचं मीठ मी आणलं घेऊन आलो. हा का आता आम किती बिल बिल आता आम्हाला गेला निघून आता मला बसलं कुठं चांगलं आहे ना? बरं लवकर माघारी बघा. मी इथं थांबतो रे लवकर माघारी. तास झालेला का काय गेला अजून यायला कोर वाट बघत बसलो. तास झालं 1.5 तास झालं कोणी यायला बांधलं काय. बिल दे. 100 रुपये बिल झालं. थांब येते का ते थांब का दम आहे का नाही मग. घरच्यासारखं जेवण देतोय आम्ही. जरा नम्रतेने बोलावं. हो शेट बघा आता काय करू माहिती का सीट राहतील मागं बघावं काय आले ती. काय नाही, इकडे असंच अमरकडे चालले होते. काय ते आंब्या काय लय नाही माहिती त्याकडे चालली आहे. काय खरं ते आंब्याचं. हे टाकले तुझ्या डोक्यावर एक केस तरी राहिला का? मला लागलं त्या अमरचं सांगायला. ऐ मी शाला नाही. मला तर गावात शाहरुख खान म्हणतात. शाहरुख खान ओय, शाहरुख खान आणि तू आज तुझ्या डोक्याला केस आहेत का बघ अगोदर. ती शाहरुख खान कुठं, तू कुठं. पुरे बघायला गेलं तर मार खाऊन येतोस. त्याचे मी नाही मार खात. ती आंबरला मार पडायचा होता म्हणून मी त्याच्या अंगावर पडलो होतो म्हणून ते मार मला पडला. नाही ते आंबरलाच मार बसायचा होता सगळा. अरे लाज लाज जरा मनाला काहीतरी. खरंच तू मध्ये पडला होता का? अगं भारती मी बिनलाच आहे पण त्या आंबरमुळेच माझं लग्न जमत नाही. त्याच्यामुळेच लग्न मोडतंय माझं सारखं. अरे तुझं तोंड बघितलं का? खपरावणी तोंड आहे. तुला कोण पोरगी द्यायचं रे? कसं तुझं लग्न जमणार? नाही नाही मी तरुण होतो तेव्हा मला लय पुरी बघायच्या आणि त्यात मला गरीबाचा शाहरुख खान म्हणतात. हा अरे गरीबाचा शाहरुख खान असला ना तरी पण असं. अरे तुम्ही ती माड्याला पोरगी बघायला गेलं तर तिथं तुला आजोबा म्हणली होती की. काय आंबरेने आंबऱ्या त्याला सुट्टी नाही आता त्याचा खूनच करतो आंब्याचा आता. हा अय गरीबाचा शाहरुख खान, त्या आमऱ्याच्या नावाने नको खडं फोडू. मला त्या पोरीने सांगितलं होतं. नाही ना हे आंबऱ्याला म्हणले आजोबा मला नाही आजोबा म्हणली. हा का? हा बर बर. आता मी एक काम करते. मी आता अमरकडे चालले ना त्याला जाऊन नको, नको, विचारेन. नको, 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 नको.
पिपळाची 4-5 झाडं लावली. काय करतो, देवळाच्या कडेच लावतोय झाड. गुळ्याखाली ते काय करतात काय माहिती. गुळ्या चांगले चिटकले जातात. आता काय माहिती एकच नंबर झाला. देवळा पुढे सावली होईल माणसाला बसायला. किती झालं पॅक. नाही एक मिनिट पाया पडतो माझी बेकारी करणं आमच्या माझ्या नमन तू सांगू नको ना माझी बेकारी करणं आमच्या पाया पडतो. अयो मी याला बाग घ्या मरण आहे नको तसं करतो. अयो गांधी लावला काय आई तू गांधी तुम्हाला वाटतं गांधी लावला वरती ह्याला गांधी दिसतो का सांग बरं. त्याला काय पण दिसायला लागलंय त्यासाठी तुझ्याकडे आले मी. बिन आखलीच आहे. गांधीचं झाड आहे ती भारती हाय हाय गांधीला. गांधीचं झाड आहे ती. हात काढ हात काढ. हात नीट बसून हात काढ हात काढ हात काढ. नीट बसते बस नाही मी बसतो बस तू खाली खाली बस. गांधीचं झाड आहे ती. इकडे 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 मूर्खा इकडे. ही अरे 7:30 आहे ना. आलं आलं म्हणलं अगोदर तुझ्याबद्दल काय पण सांगायला अरे लागलं. काय झालं माहितीये का तुला शिवाय दिले भारतीने देऊ दे हं? देऊ दे देऊ ती म्हणली आमरले बेकार आहे म्हणली हाय अमर हा, वाईट आहे तुला काय करायचंय पण पण तुला आज वाईट म्हण मला वाईट वाटतं ना मला आमरला वाईट बोलल्यावर हो का? हा अरे बरं झालं रे मला सांगितलं. तुमच्या दोघात काय झालं ती मला सांग. एका मला मिटू दे आधी. खरं बोल खरं खरं खोटं सांग नको काय झालं बरं खरंच म्हणलं. हा, खरं बोल काय झालं सांग. सांगू का खरंच? हा खरं सांग सांगा ना तर मी चाललो उठून. थांब. खरं सांग खरं खरंच सांगणार आहे मी. बरोबर काय म्हणायचं नाही मला. हा खरं सांग अरे आता मी तिथून येत होते ना तर मला तुझ्याबद्दल काय पण सांगत होता. एकाचं दोन अमर येड आहे अमर हे करतो ते करतो असं सांगत होता. बाबा काय खोटं बोलतो रे ए, थांब. पट्ट मला सांग काय म्हणलाय ती. अमर येड आहे म्हणत होता मला त्याच्यामुळे माझं लग्न जमत नाही. हा, खरं बोल का नाही खोटं बोलतो आणि तू त्याच्यामुळे त्याचा मार मी खातो मध्ये पडून त्याच्या तुझ्यामुळं. आणि त्याच्यामुळे लग्न जमत नाही. नाही अमर मी असं म्हणीन का अरे दलिंदर तुझं नाही माझं लग्न तुझ्यामुळे जमा नाही. हा, हे बरोबर आहे. हा तुझ्यासोबत 17 जागेवर तुझ्या मार खाल्ला तुझ्या लग्नासाठी. त्याला म्हातारा झाला तू. हा, पोरगी बघा मला गेलो तुला गेलो तिथं आपण दोघं अरे मग तुला आजोबा म्हणली म्हणून मी काय करू. मग अगं आपलं कुठून झालं ह्याच्यामुळे 2-4 जागा मार खाल्लाय मी. हा ना. आणि माणसाचा मला तुझा नाही म्हणायला ह्याच्यामुळे नवरी. आणि मला काय म्हणतोय ऐक ना मी गरीबाचा शाहरुख खान आहे. शाहरुख? कोण आहे शाहरुख खानाला कोण म्हणणार रे? अरे तुझ्या 2 भाऊ आहे असं गोल 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 फिरतात हॅकण्या. तर तुला दवाखान्यात नेला तेव्हा वर तू दावलं तुला तर मग तो डाबा ही डाबा साहेब. हा ती का अगं दवाखान्यात सगळा मला तमाशा केला आणि आता नाही सांगतो मी शाहरुख खान आहे. जरा बघ काय आहे ती आणि जरा झापण निघून तुझ्या अंगाची तेव्हा लग्न जमन. तेच तर कळत नाही त्याला. मग तुझ्यामुळे तर सारा माझा जाड आला सर माझं बेकारी होत चालली आहे. हा जिथं जाईन तिथं तू माझं सारं नुकसान होत करतोय तू नेमकं काय करायचं हा अरे हे पाहुजा का मरून जाईन का भाऊजा जिथं जाईन तिथं भाऊचं नुकसान करतोय तू. हा काय रे कारण भाऊजा तुला तयार माहिती का नाही लागा भाऊजाची. अरे मला एक सांग ती पोरगी तुम्ही बघायला ए, गेली थांब, तुला ए, आजोबा बाकी म्हणली का? जाऊ दे, बाकी विषय बंद कर विषय बंद करू आपलं इथं. अरे, हा, पडत अरे, नाही. ती मला काय म्हणलं माहिती का? अगं, ती भारती पोरगी विषय बंद आहे कर, ना, भारती. तुला म्हातारा म्हणले आजोबा. बोला नाही, नाही. म्हातारा. अरे डंगऱ्या असं इतकं तुझं कपाळ गेला. थांब जरा. काय जपलं म्हातारड्या तुझ्यामुळे 50 जागेवर भारती मी मार खाल्ला. असं लोकांना सांगतोय मला म्हातारा म्हणले म्हणून. तुझं रूप बघ दलिंदर. मला एक दिवशी स्टँडवर चालला तेव्हा मला म्हणली आजोबा आहे का तुझा ना म्हणलं नाही बाबा मित्र आहे. अरे त्या भारतीय सारं टॅम्बा घेऊन पेटू करायला चालू केली सारे. तुला खरंच नाही वाटत तेव्हा? मी नाही केली ह्यांनीच मला सांगितलं. तुला नाही हिरो सोबत. ती म्हणत होता, मी गरीबाचा शाहरुख खान आहे. ही पेटू बंद कर. त्याच्यावर केस राहिले का बघा अगोदर. तर कुठं परिणाम झालाय का. उठ पाणी भरायचं चल. हिने 7:30 टोपीनी. त्याला त्याची कामं नाही ना लक्षात. हाण त्याला. जाऊ दे आमचं रोजच चाललंय. तुझं काय तर चाललंय. आहेच की बाबा. अरे काय नाही असंच दिंडी होती आता गावात घरी. हो मग आले होते म्हणलं चला जाऊन येऊ. मग म्हणलं तुझ्याकडे चालते भेटायला तुला.
तीच म्हणलं ही पैसे घालाय मला जरा वाटा नाही गावात. आता काय करते तुझं काय चाललंय मग? माझं काय नाही निवांत आहे आता सगळं सोडलंय. आपलं गाव सेवा करतो. बाकीच्या डोक्यात काय नाही आपलं. पण तिची कशी आहे? जिजी कुठं मामाच्या तिकडे जाऊन बसली. जिजीला एकटाच हाताने करतो खातो निवांत आहे आपलं. बरं बाबा तेवढं आपलं- चांगलंय बघ. कुणाचं नादी लागू नको आता. आपलं राजा हिंदुस्थानी सारखा एकटाच आहे. कसं होईल तसं होईल. तेच बरं आहे बाबा. बरं तुझं कॉलेजचं काय चाललंय? काय नाही बाबा चालू आहे अभ्यास. आले होते म्हणलं चला भेटून यावं सगळ्यांना. लय दिवस झालं तर आलेले गावाकडं. राहा आता 2-4 दिवस मस्त मध्ये राहा. जेवायला संध्याकाळी मस्त मध्ये. कशाचं तूच येत आमच्या घरी जेवायला बघ झालं तर. नको तुमचं म्हातारले डेंजर आहे. म्हातारले भांडे आपल्या तुझीच नको. येत असलं तर माझ्या घरी येत नाहीतर नको. नाही ये आमच्या घरी. दिंडीत आल्यावर तुला कशाला काय म्हणणार आहे तेव्हा? बरोबर येतो मी. आता मी काय करतो झाडं लावतो 4-5. बरं चांगलंय तेवढं चांगलं पुण्याचं काम चालते कर. जाऊ का? हा हा आणि ये संध्याकाळी खाल्लंच जेवायला. म्हातारा बितारा तुला सांगू नको. काय होईल माहिती का भावजाला गावात आहे कोण द्यायला. अरे नाही बाबा मी कशाला सांगते? त्याला काय माहिती का तुझं कोण म्हणाल भावजाला म्हातारा म्हणत होती असं गाव चिडू म्हणते गरीबाला. नाही, मी नाही काय सांगत रे. बोल सर याच सर जरा असं ते आपला मित्रच आहे. अरे आता तिथं राहायचं की आता आपल्या गावातलं आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. एखादी पुण्या बिण्या नवरा असलं बघ त्याला. ते चांगलं चांगल्याला पुण्यातली द्याय नाही तर. एवढे बी खरे बरं आणि याला कुठं द्यायची तर? आणि शहरातली पोरगी खेळात येतो खेळात सगळी करू शहरातली. अरे जरा असतं वेगळं ज्याचं त्याचं राहणीमान. जाऊन दे खेडेवाल्यांना तर जाऊ दे ती कुणाचं पण काय. तू संध्याकाळी जेवायला ये. येतो तू आणि नक्की येतो. नक्की ये. आमच्या म्हातारीचं नको काय नाही म्हणावं. नाही म्हातारी नाही, चालते येतो, जाऊ येतो. का हो, मग? चालतं, काम आहेत मला चालतं, आता. ये मग परत हा. हो झाडे लावा जातो. हा हा. रस्ते लय कळायला लागले आता. वारीला जायचं या गळलं ते वेळ पंढरपूरला जायचं. राजवने राज करतो देवा तुझ्या जीवावर. राजवने राज करतो देवा तुझ्या जीवावर. नको रुसुर पांडुरंगा जीव जडला तुझ्यावर. नको रुसुर पांडुरंगा जीव जडला तुझ्यावर. हे आम्हाला ओळखलं का रे बाबा तुझं? चल येतोय कसा कोणाष्ट बाबा आता हे बी बाबा आता येतोय का काय करतोय बघा. झोपलाय का काय? सगळे दिंडी पुढे गेली. ही कवा निघतोय पंढरपूर जर जायचंय. आता झोपलाय का काय कोणाष्ट आहे. आमर ओ ए यार उरकलं का नाही? पंढरपूरला जायचंय. या इथं काय झालंय बघा माझं. काय झालंय? काय करतोय नेमकं तू? तू दिसत नाही सगळं आंघोळ करतोय काय? पावसात करू का आंघोळ? मग काय झालंय? लागले घर गळायला. सगळं असं चिपचिप येते या. काय आता हातारला नाही काय नाही. अरे बेकार झालंय का मग? बेकार तर लय झालं आता काय आता ही सगळं बोर्डा बिघडतं याला. हात लावलं बघा ते मीटरवर सगळं पाणी पडायला लागलंय. ती व्यवस्थित करते तर अजिबात हात लावू नको त्या मीटरला. नाही करतो बर हा 10 मिनिटात उरकतो. चल बाबा वारला पंढरपूरला सगळे लोक चालले तर आपण मागे राहायला नको. चल चल उर लवकर. गाडी आणखी कुणाच तरी. तुझ्या गाडीवर आले. तुझी गाडी घे. माझ्या गाडीत काय का ती बजाट झाली गाडी. अरे सावकाश जाऊ. पेट्रोल टाक बिंदलं काय काळजी करू नको. पेट्रोल हा मी काय नोकरी बिकरलं कुठं. आहे ना कामाला झाल्या का? टाक पाठव चल. अरे देवाच्या नावावर टाक. निम टाकत असून येतो. अरे साक्षात देव तुझ्या दारात आलाय. आलाय हा आग लावली. काय काळजी करू नको. आता चल. वाटोळा करणारा देव नसतो. नाही नाही, चल उरक पडते सगळे लोक गेले पुढे. निम पेट्रोल लागणार का? ती भाऊच्या पुढे गेलाय. जाऊ दे मरोती. चल जाऊ पडते. चल उरक बागे नाही नाद लागू. का? पिढायची काय शाने पुन्हा कशाच गेलं ती का पंढरपूरला. अरे ती म्हणला मी पुढे चाललोय म्हणला वारीत. पिकअप मध्ये गेलं काय? मला म्हणलं पाय चाललोय वारीत. गाडी घेतो पण ती अर्धा पेट्रोल काय असेल ते असून. बरं चल 50 रुपये देतो तुला. माझं दृष्टीने अरे किती रुपये जाते? 200 टाकावं लागेल. बरं हे बाबा चल दे म्हणे मग पेट्रोल टाकू. उरक चल की तुझी गाडी. चल टाकून ये म्हणे मग पेट्रोल. चल 85 किलोमीटर आहे. बरं चल चल उरक उरक कपडे घालून येतो. गा लवकर चल उरक. उशीर झाला लागला. लोक सगळे पंढरपूरला गेले बसला घरात. घर गळतंय मला छापार गळतंय. हा असं कुठं असतं होय? मी म्हणतो येतोय कोण तू लवकर उरकतोय तू. हे यार उरक रे बाबा लवकर उरक. जायचा उशीर झाला. एक तर लोक सगळे पुढे चालले तर काय पाठीमाग राहिलाय तू. एक उरक. आनंद झाला मनाला माझं नशीब जागलं.
आनंद झालं मनाला माझं नशीब जागलं पांडुरंगाच्या कृपेनं. अरे भाऊजा उठतो का नाही? दिवस उगवून आला की कामाला गेली लोक. अरे कळाय पाहिजे न तुला जरा. का उठायचा तो भाऊजे? अरे उठतो का नाही? कवापासून हाका मारते मी. कामा धंद्याला गेली लोक सगळे उठून खाऊन पिऊन याची झोपच व्हाय ना अजून. उठणार भाऊजी. आता पेटात लात घालते आणि उठवते. कर लग्न कर म्हणते. मरायला लागली मी तुकडं भाजून भाजून. ह्याच्या पेटात लात घालते. उठ उठ लवकर. थांब. उठतो का नाही? झोप दे जरा गडीभर. आता नाही कामाला गेली लोक. कवर काय करायचं मी इथं? तुझं बँकेत पैसा असतं ना. मी नाही नाही मला काय काय तो दिलं का मला? कुठलं यायचं? तुला मेलं करून- घेऊन जायचं का? हा, हा. आम्हालाच राहायचं. भाऊजाला अरे पाहिजे, पण मी लेकराला कुठलं कुठलं द्यायची तुला? हा? मी मागून खाल्ली रे बाई. सासून तुला खूप पैसे. काय नाही माझं. हा. अरे हा. असं बँकेत बघ असं तू. नाही 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 काय सुद्धा नाही. उठते रे. डोळ्यात चोळतो या. आई माझी भाकर झोप आहे. अरे मुस्काड्या साखर झोप आहे तुला. भाकर झोप नाही. तू उठ. पाठ शिरणं कामाला लाग. ए आहे जा. तुझ्यामुळे तर मला नाट लागतोय सगळ्यात. तुझ्यामुळे माझं लगीन व्हाय नाही. जा तू झोपू दे मला. अरे काम नाही धंदा नाही. तुला कोण बायको देईन? उठ. 1000 बायका बघितल्या तुला तरी तुझा दलिंद्रा लग्न जमाना. काय करणार कोण? काम करीना धंदा करीना. उठला की झोपतोय. उठला की खातोय की पसारतोय. मला लाईन लागली लाईन पुरीची. हा मीच पसंत करत ना पोरगी. हा नाही तर किती महाग लागतात पुरी माझ्या. हा गरीबाचा शाहरुख खान आहे मी. शाहरुख खान गरीबाचा. हा उठ उठ लवकर. तू शाहरुख खान असू नाही तर काय असू. आंघोळ कर. तुकडा मोड. उठ. अरे घाल की. तू झोपला पसारला मला गडी घालायला लावतो. अगं माझी बायको उसळ गडी घाल. अरे घाल नाही तर ठेव का तिकडे. माझं मी लगीन नाही काढणार. मग कोण घालायचं गडी? तू घाल. अगं माझी बायको आलं. माझी बायको घालून तर तू घाल की मी गडी. नाही घालणार. घाल घाल. तुझी तू घाल. तू पसारलाय. चल अरे म्हातारी चल, पुढे. चल. माझं काय नंतर दाबतो. चल चल. म्हातारी काय पडलं खाली? बाटल्या इथं टाकलं. माझं नाव तुझं काय होतं? जाऊ दे, पडू दे. मग कोण उचलायची? तू उचल आता. मी काय उचललोय. उचलू नको. म्हातारी किती राडा केला ही. कागद दारात टाकलं ते तर पाईप तिथं टाकलाय. काय करू मग? मला होत नाही आता. भांडी कशी हा. टाकली राडा केलाय. तिकडं. आहे फ्रीज मधलं पाणी दे की मला प्यायला. गिरीजच नाही. तो कवा आणलंय तवा. माझ्या लग्नात येईन की तवर. आणि मग तवर येईन तर तवाच का प्यायचं. आता पाणी नाही. गिरीज नाही. माझ्या लग्नात पाणी फ्रीज येईन साधं. का? होय. बरं, येऊन मला येऊन. हा. चालतंय. आहे म्हातारं कुठे गेलं सकाळ सकाळ? अरे तू शेरडाकर जाय ना. मग म्हातारं जाताय शेरडा घेऊन. उठलं की रोज तू उशिरा उठतो. तू काम धंदा बघा ना. काय करीना. काय करायचं? आणि मी माझ्यामुळे ना तू सारखी म्हाताऱ्याला भांडते. त्याच्यामुळे म्हातारा राहणार जाते आणि माझ्यावर टाकाल ते तुझ्यामुळे जातं म्हणून. अरे मी कशाला भांडू? काय घरात नसलं म्हणाय ना ग. बोलाय ना ग. मागाय ना ग. पण म्हातारा काम करते तेव्हा भांडते. पटतं का तुझ्या वाट? अरे उठ. जा म्हाताऱ्याला भाकर घेऊन. शेणपाना कर नको लय. चल चल जातो ती भाकर बांधून मला. जातो म्हाताऱ्याला घेऊन. दे एक. अंदर. काय आहे आतमध्ये? चटणी आणि भाकर. म्हातारा काम करते चटणी दिली जेवायला वाटतं काय? चटणीच लागते आम्हाला. चटणीच लागते आम्हाला. हा, काय करावं मग? म्हातारा काम करते म्हणलं ना. काल एखादी शिरडी का नका. कुशाल चटणी बरं म्हाताऱ्याला भाकर दिली. आणि दोनच शेर गायते आणि काय विकू त्यातली. हा? हा. अरे भाऊच्या कामाला लागला तुम्हाला तुपातलं खायला घाली. मावशी आमच्या आईनी जेव्हा बोलवले सवासनात घरी या. कोंबडा कापलाय मटण घरी जेवाय दणकून खायचं.
हा तुला एक पळी जास्त वाटतो मी मटणाची बरं का तुला नादे मटण आवडतो ना तर भाऊजा ना एक पळी जास्त वाटते मटणाची ये बरं का आमच्या घरी हा चालतं जाऊ का मग पुढच्या घरी सवास नाही सांगायचं जायच नाही जायच सरळ अहो पण सांगितलं कळतंय का घरी सवास नाही तर अहो तुमच्या घरी सवास नाही तर आमच्या बी घरी सवास नाही तर मग आधी आमच्या घरी जेवा जाऊन मग तुमच्या घरी जाऊ आमच्या घरी सवास त्यामुळे तुम्हाला सांगायला गाडीला धडकताय राव पेल्यावणी करताय तुम्ही गाडी देता मी चालू आता मी शिकून चाललोय आणि तुम्ही डायरेक्ट गाडीला आडवा आलाय. मी माझा दवाखान्यात खर्च द्यावा लागणार माझ्या पायाला दवाखान्याला लागलं. मी काय देऊ मग तुमच्या गाडीने माझ्या पायाला लागलं दवाखान्यात तुम्ही खर्च आडवा आलाय, द्यावा मी आलोय आडो गाडीला लागणार. बरं जाऊ दे आपल्याला सोडून देऊ आणि आमच्या घरी सवास नाही मी तुमच्या घरी येईन. बरं, जाऊ दे, चालतंय. राग सोडून देऊ चालतंय, काय चालतंय. पैसा काय मेला सगळं घेऊन जायचं चालतंय, चालतंय, जाऊ दे जाऊ दे हा. काय भावजे नीट होतोय मनाने चालतंय. भावजेच मन मोकळ्या चालतंय. जाऊ का मग हा, जाऊ, जाऊ. चालतंय जाऊ मग. दाजी अहो, ती बोकाडी काय होय बोकाडी काय जे पण आम्ही देवासाठी आणलेलं आहे. देवासाठी आणले होय हो. अहो, मला ती नारायण तात्या म्हणतात विकायचे दाजी बोकाडी नाही नाही मी आज राशनवर नाही विकत आणलंय देवासाठी. त्याच्या मला काय माहिती की आमच्या पाहुण्याला पाहिजे होतं म्हणून आलतो तुमच्याकडे मी नाही 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 असं म्हणलं असेल कुणीतरी पण मी आता विकत आणलं मला देवासाठी करायचंय मला. ती जांभळं असली तर दे की थोडी राव. आता जांभळ कुठलं येऊ आता. आयला, काय माझ्या मग आता गावाचं काम ती एका मावशीला शुगर आहे अहो, होय म्हणलं त्याचं बी गोळा करायचं म्हणून तुमच्यापाशी आलो. होय तुमचं मस्कर पण आता जांभळ निघून गेल्यावर तुम्ही आला. आता जांभळ होतं तेव्हा तुम्ही कोणी झालं नाही. अरे गजे कशाला आलो इकडं? राम 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 राम. हे बरं झालं भेटला ती का जेवणाचं निरोबा संध्याकाळी निमंत्रण आहे कुणाचं भाऊच्या घरी जेवण 2 कोंबडे कापल्यात आयला त्यांनी का आयुष्यात एक पत्रवाळी उठवलं नाही तू चालला जेवाय त्यांच्यात. अरे त्याने चौकात सांगितलं 4-5 जणांना मला म्हणत ते दोघाला सांगा मला पाहुणला आमरला किती पाठ 5 वाजता आहे कधी संध्याकाळी 7 वाजता जेवण मला काय नको बाबा तू तुझं जा. दाजी काय करे तेव्हा मग काय सांगितलं जेवण चांगलं आहे ना का भाऊजाची आई आणि भाऊजाचं रात्रात जेवायचं ते लोकांच्या घरी ही कवा घालायची 4 पात्र उठवायची. अरे माझं सांगितलंय म्हणलं आईने सगळ्याला सांगितलंय जेवायला भाऊच्या म्हणलं आमच्या आईने सगळ्याला जेवाय बोलवले 2 कोंबडे कापल्यात तुझं काय घेऊन देणं नाही आम्हाला. ये जेवा तुम्ही बी ये जेवाय हो आता ती आलं तर मी येईन ना. आणि ते 2 मित्र आहेत आमच्या नाही सांगा दाजीला घेऊन ये मला फोन कर. हा चल ये जेवाय बरं हा, का येतो जेवायला. मी वाट बघतोय आता तुमचं काय चालू आहे बसतो जरा काय काय माणूस आहे तू? दाजी हा मर्चिन तुमची एवढी गुलू बात चालली म्हणजे नेमकं काय आहे? आता नेमकं म्हणजे काय आता चालायचंच होय, आमचं. गजा चतवाय चालू केलं का तुला लगेच? अच्छा तो नाही रे तुम्ही लय 2 जण तासभर झाला बसलाय अरे आपल्या गावाचं जावाई ही त्यामुळे त्यांना काय- जावं आहे की मी कुठं नाही म्हणतोय अरे, एक जावाई 100 जणाला हे असतो. भारी असतो हा काय कुस्ती लावतो का वाळूत कुस्ती नाही बोकाड होतं ती पाहुण्याला घ्यायचं होतं त्यासाठी आलतो मी. ह्याचं ध्यान वस्तू चांगली दिसली की ती मागणारच हो मग दिसते ती मागणारच की वस्तू. मग ते जाऊ द्या असू द्या आता हा जेव्हा या तुम्ही आता जेव्हा माझं बघा, सांगितलं. जोडीदार आला तर आम्ही जा मला फोन कर. हा भाऊच्या म्हणला बरोबर आहे. दिसेल त्याला जेवाय बोलव 2 कोंबडे कापल्यात जा मला फोन कर तुझा. ये गेला खायला मिळेल तुम्ही असं काय करता जातो ना पण तू येणार राहून एका होते की बरं चला की शिजलंय का तर बघून येऊ ना मला नाही तुझा शिकला मला फोन कर जातो आम्हाला नको काय. अरे एवढ्या प्रेमाने सांगितलेला का दोस्त आहे आपला भाऊजी ए तुझं आहे का अरे पण माझं जोडून सांगितलं मला म्हणला कोण माझं माझं भेटलं तेव्हा गाठ पडेल ना तेव्हाच मी माझं ठरवून कुणी घेऊ. हा बरोबर. ओ दाजी लावा हा कोणी येत नाही. हे आता बघा सांगते तर अहो, मला तुम्हाला सांगते तेव्हा आता. सांगायचं का माझं आहे ते पुन्हा नाराज होय, लोक होय. जा वाहन गाडीचं चल पण बराबर आहे. येण्याचा तुम्हाला- बाजार लागा तुमचा तुम्हाला- जेव्हा या म्हणत डोकं आम्हाला लागला नाही जेवायचं जा. हा फोन करायला मला दादा. सांगते- हे? सांगते लय तर शहाणपणा मला- कर नका येण्याचा बाजार अहो तुम्हाला हा? किती गध्याचा माणूस आहे. या जेवाय पडदिशी फोन करतो मी. आणाचा काय नाश करता का तुम्ही आणायचं ना ए, जात. तुझ्या काय बापाचं आहे हा. आणतो. या जेवाय लवकर हो हो हो. मी जेवणार नाही तुम्ही उस्तर हो जातो का नाही? दाजी निवड का माणूस आहे होय आता काय तुम्हालाच माहिती हो. जेवण बी नसेल काहीच नसेल ह्यानी मध्येच काहीतरी बॉम्ब सोडला असेल. असं पण तुम्हालाच माहिती बाबा ते आता. जाऊन द्या तुमचं जेव्हा बोकडा जेवण असेल तेव्हा बोलव मला. राम 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 बरं आमच्या घरी सवास नाही आता जेवा या मग थोड्या वेळ कशाचे आहेत काय पुरणपोळी का काय जेवायला जेवायला होय अहो मटाने 2 कोंबडं कापले लाज वाटते का माळकरी तुम्हाला गंध बिन दिसतो काही तुला लाज वाटते का माळकरी माणूस आहे
महिनाभर झालं दिंडीची योजना करतोय आम्ही. दिंडीला जाऊन आलो पंढरपूरला. माळकरी माणसाला तुम्ही जेव्हा बोलता लाजा तरी वाटल्या पडला का तुम्हाला? अहो तुम्ही लावला पांडुरंगाचा बुका पण माळकऱ्याचा बसला ना भाऊजाला ठोका. वारकऱ्यामध्ये एवढी पॉवर आहे, एक ठोका टाकला तर एवढा बदल झाला तुमच्यात. ही बदल झाला पाहिजे तुमच्यातला सगळा हा. ही वारकऱ्याची एक ताकद मोठी आहे, समजलं का? आबा चुकलं बरं का भाऊच्या, माफ करा का पाया पडतो आबा, चुकलं माझं. पुन्हा पुन्हा असं करू नका तुम्ही. खरंच पांडुरंगाचा कृपा, खरंच पांडुरंग भेटला रे भाऊजाला. बरं झालं, जाऊ का मग आता मी? रामकृष्ण हरी, रामकृष्ण मध्ये पडा ही बंद करा सगळं जरा आता. पडणार त्यात भाऊजा बदल 100% तुमचं ऐकणार. रामकृष्ण हरी, रामकृष्ण. चालतं. काकू काकू, हा अरे काकू मला जेवाय बोललेला का भाऊच्या घरी सांगाय आलता. त्याला काय काम नाही. हा त्याला त्याने ते काय मला सांगितलं? जेवण आता. मलाच नाही 5-6 मित्रांना बी सांगितलंय की मला आमच्या घरी कोंबडे कापलेत मला 2. नाही 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 रहित आहे आमचं मोरल्या मंगळवारी आहे. भाऊजाने सांगितलं जेवायला. अरे पण आमचं रहित आहे, त्याला काय कळू ना माहिती. अरे होय खरं सगळं, मग पण मनानेच सांगितलं का? कारभार करतोय ती. मला एकट्याला नाही सांगितलं. 5-6 मित्र आम्ही थांबलो चौकात, ते मला संध्याकाळी आमच्या जेवायला आहे. आज नाही आमचं रहित आहे, मोरल्या मंगळवाराला आहे. मग ये. मी त्याला म्हणलं कुठं चालला आहे, तर म्हणला मी सवासनी सांगायला चाललोय, तुम्हाला बी जेवण आहे माझ्या घरी म्हणला. नाही 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 हा? हा मग आता काय करायचं, उपास जायचं का? आता उपाशीच जा. मग त्याने कसं सांगितलं मला इथं? आम्हाला काय माहित त्याने काय त्याला काय वाटलं काय नाही. मनानेच काय बी कारभार करता बाहेर तुम्ही पोरं पोरं. हा? काय हा. कारभार केलाय? मग काय जेवायला का माझ्या तरस जाता एक ही हा हा, जेवाय आम्हाला बनवायचं. आहे, आम्हाला त्रास आहे, तुम्हाला नाही. तुम्हाला काय तरस आहे? तुमची फेड चालली आता. हा आमची फेड आहे. वर नाही फेड, आता खाली आहे तुमची फेड. हा बरे आणली हा. आम्हाला फेड. मग पोरला वर सांगता नाही, निमंत्रण द्यायला आम्ही जेवायला. नाही लावलं. हा? ती मनानेच आलाय सांगत कुणाचं ऐकून. मोठं घर पोकाळ वासन वारा जातोय भासा भासा. हा. जेवा या सांगता निमंत्रण पोराजवळ. भाऊजा काय म्हणला जेवा या. नाही मोरल्या मंगळवारी त्याला ध्यान नाही, आमचा अपमान करता काय मित्राचा त्याला इलाज नाही आमचा. हा? हा. इलाज नाही काय नाही, असं नसतं खोटं बोलायचं. सगळं खोटं नाही. हा तुमचंच खरं आहे ना आमचंच खोटं आहे. हे असं असतं काय? हा नको देव जेवायला, असू दे हो, तिथं बॅटरी बाय माझी. हे माझी मूर्ती बॅटरी ठेवीत आहे. तुझी आहे होय. हा गदाळ माणूस आहे. होय की ही काय करतोय, स्वतःच कवाच काय करणार नाही. लोक अहो गेल्या मंगळवारी किती सवासनी घातल्या, गावाला कोणाला बोलवलं नाही. मग काय आणि आता लोकांचं जेवण आहे ना, अरे का मी बेकारी वय का माझ्या टाकून ही काल म्हणून माझं सवत होतं तर गजा म्हणलं कालवण घेऊन ये, मग गजाला कालवण घेऊन चाललं. बेकारी वाटतं ते पैसे 10 रुपये. वाटी जावतोय म्हणजे आता मला काय माहिती. आधी माझ्या सवासनीचा कार्यक्रम होता. तुम्ही धावता बरोबर आहे. तुम्ही आता त्याला वाटलं की भिकारी झालाय म्हणून हं? असं आणि तुम्ही 10 रुपये म्हणताय का टाकले, बेकारी बा? वय रे. केवढा आहे कोंबडा? कोंबडा 5 किलोचा कोंबडा आहे, 5 होय किलोचा. दाजी 5 किलो कुठं कोंबडा आहे का सांगा बरं. नाहीच की 5 अरे किलो कुणाला वेळ काढतो. अहो भाऊजा खरं कधी बोलत नाही, खोटं कधी सांगत नाही. 5 किलोचा कोंबडा आहे. बघितलं कसं काय करा आता ह्या जगामध्ये तर कुठं 5 किलोचा कोंबडा हाही नाही. पण मी तुम्हाला काय म्हणलं का नाही, भाऊजा खरं कधी सांगत नाही, खोटं कधी बोलत नाही. 5 किलोचा कोंबडा आहे. बरं तुमचंच खरं. बरं दाजी मी उभं जेवायला. हा दोघं जण या. हा हो चालेल हा चला दोघं तुझा हा आम्ही तो अर्धा तासाने. चालतंय हा जाऊ का मग? ही एक ईड अजून आली काय मग त्याला काय? नाही अक्कल ही ओके. मला तर ह्यांच्यामुळे माझं पटांगण झाले. मग काय ह्यांना सावरून ह्यांना ही करून माझं पटांगण झाले. होय की बर येऊ जाऊन आपण. बर बर पण मी काय करतो आधी चौकशी करतो. हो, हो. तुम्हाला फोन लावतो. बर काय बर तुम्ही एक काम करा, पोकाड बिकाड बघा पाहुण्यासाठी. होय होय हा? तुम्हाला तुम्ही कवावी या. बघ हा येऊ का मग? हो या बिंदास या. चालतं करतो फोन हा, तुम्हाला. राम 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 राम. आहे मी आलो. काय करते? मीच करते. दिली की आहे? काय करते ही? ही मी दळण करते भाजीला. दळण होय. भाजीला खडं किती झाले ते? झाल्यात आहे. काढते की मग
कुठे गेलता एवढा मोठा मळवट लिहून आला? आणि आपल्या घरच्या सवासनी नाही तर नाही बायांना नाही सांगू वैर्य, नका. आज 8 दिवसा, आज नाही लगी आयो. मधल्या मंगळवारी. मी तुला साऱ्या कोणी बायां- सांगितलं होता लुबरापणा कराय? मी आता साऱ्या बायांना सांगितलं आमच्या घरी नाही 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 नाही, रईत झाल्यात त्या. मधल्या मंगळवारी करायची आपल्या. आता हे बाया काय आलो काय करायचं? मी काय सांगू तुला? तुला कोणी सांगितलं होतं? आता तपली तो बघ बाबा मला काय करायचं? मी- काय जाऊन सांग हा. आज सवासनी नाही त्या. आज लुबरापणा करू नको, उठ बरं बरं जाऊन चालतं. सांग नाही त्या म्हणून. बरे 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 हा. सांगतो त्यांच्याच घरी भाकर खाऊन येतो आता मी जेवून. या दादा, अरे देवा, काही काळ बेंद्र माझ्या पदरात पाडलंय. आ ऐकत नाही सांगितलेलं, काय नाही, काय करायचं आणि काय नाही. राम राम. राम राम. बर आमचा कार्यक्रम कॅन्सल झालाय पुढच्या मंगळवारी. तू जेव्हा येऊ नको, आज कॅन्सल झालाय आमचा कार्यक्रम. आणि तुला कोण म्हणलं होतं मी जेव्हा यायचं? मला त्या कशाने सांगितलं? आमर म्हणला मला भाऊजी जेव्हा जायचं म्हणून मी म्हणलं कॅन्सल झाला. मी तुला सांगायला आलतो. भाऊजी जरा नीट वागला का? राखला का काय आता एकदा जेव्हा ये म्हणतो, एकदा नको म्हणतो, सगळ्या गावात दौंडी पिटून ठेवली. आपण आई म्हणजे कॅन्सल झालं. आई म्हणजे आज ना पुढच्या मंगळवारी या. काय 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 म्हणणार, पण मी आता राहील उपाशी. मी आता काय केलं नाही ना आता. नाही ते कुठे तू कोंबडा खातो? बोकडाची सवय तुला मटणाची. कशाला तू कोंबडा खातो या? उठीत न पुन्हा आयुष्यात जेव्हा मला बोलवायचं नाही तो कधी. अरे रागा नको जाऊ. काय रागा नको जाऊन काय नको करू. ए, तुला कार्यक्रम करून कशाने सांगितले? पळ पळ उठ उठ. दलिंदर कुठला जागा?